क्रिकेट गाबा कसोटीचा निकाल लागताच रविचंद्रन अश्विननं आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू म्हणून आजचा माझा शेवटचा दिवस असेल असं म्हणत अश्विननं निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिलाय। आर अश्विनच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीतील 7 महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहू शकतोय। रविचंद्रन अश्विननं हा भारतीय चाहत्यांना मोठा धक्का दिला। तर रविचंद्रन अश्विनच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया। आर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे यांच्यानंतर सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज आहे। अनिल कुंबळेंच्या नावावर 619 तर अश्विनच्या नावावर 537 विकेट आहेत। कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जगभरातील गोलंदाजाच्या यादीत अश्विन हा 7व्या क्रमांकावर आहे। एका डावात 5 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अश्विन दुसऱ्या स्थानी आहे। एका डावात मुरलीधरनं 67 वेळा तर अश्विन आणि शेन वॉर्नर 37 वेळा एका डावात 5 विकेट घेतलेल्या होत्या। टेस्ट सिरीजमध्ये अश्विन सर्वाधिक वेळा प्लेअर ऑफ द सिरीज, अश्विन आणि मुरलीधरन प्रत्येकी 11 वेळा हे प्लेअर ऑफ द सिरीज ठरलेले होते। आर अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील 50.7 विकेट स्ट्राईक रेट सर्वात चांगला आहे। भारतानं अश्विननं कसोटी टाळली नाही। भारतात 65 कसोटीत 383 विकेट, 29 वेळा 5 विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला। आर अश्विननं कसोटीमध्ये शतक आणि 5 विकेट घेण्याची दुहेरी कामगिरी 4 वेळा केली। डावखुऱ्या फलंदाजाची विकेट घेणारा फिरकी गोलंदाज अश्विननं 268 वेळा डावखुऱ्या फलंदाजांना बाद केलाय। आपण आर अश्विनची ही कारकीर्द पाहत होतो।